या जादुई फेस पॅकमुळे फक्त 3 दिवसात तुमचा चेहरा गोरा व्हायला लागेल. कारण हा जादुई फेस पॅक फक्त तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य वाढवत नाही, तर तुमचा आत्मविश्वाससुद्धा वाढवतो. 100% नॅचरल, ट्रायड आणि टेस्टेड ही घरगुती होम रेमेडी मी आज तुमच्यासोबत शेअर करते, ज्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येईल. तुमच्या चेहऱ्यावर कितीही जुनं टॅनिंग असेल, डागधब्बे असतील, वांग असेल, तर हे सगळं निघून तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा असा इन्स्टंट ग्लो येईल या होम रेमेडीमुळे. वाढत्या वयानुसार कुठल्याही महागड्या क्रीमशिवाय किंवा पार्लरच्या ट्रीटमेंटशिवाय सुद्धा तुम्हाला तुमचा चेहरा नेहमी फ्रेश आणि तरुण ठेवता येईल. तर चला पटकन आजच्या घरगुती उपायाला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला इथं व्यवस्थित एक बाउल घ्यायचं आहे स्वच्छ असं, आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं वापरायची आहे फेअर अँड लवली क्रीम. फेअर अँड लवली क्रीममध्ये आपल्या स्किनमध्ये लाईटनिंग आणि ब्राईटनिंग करण्याची प्रॉपर्टीज असते. सोबतच इन्स्टंट ग्लो आपल्याला चेहऱ्यावर मिळतो तो याच क्रीममुळे. प्रत्येकीनं फेअर अँड लवली क्रीम कधी ना कधी चेहऱ्यावर नक्कीच लावली असेल. लगेच आपल्या चेहऱ्यामध्ये आपल्याला फरक दिसतो, आणि याच फेअर अँड लवलीचा वापर करून आज आपण त्याचे डबल बेनिफिट आपल्या चेहऱ्यासाठी मिळवणार आहोत. अगदी कुठल्याही पार्लरच्या ट्रीटमेंटशिवाय तुमच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमक यायला लागेल. तर चला, ही फेअर अँड लवलीची ट्यूब अगदी 10 रुपयाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला अगदी सहज मिळून जाईल. कारण त्याचे बेनिफिटसुद्धा आपल्या स्किनसाठी भरपूर फायदेशीर आहेत. या क्रीममुळे आपल्या चेहऱ्यावर एकदम व्हिजिबली असा लाईटनिंग आणि ब्राईटनिंग इफेक्ट मिळतो. सोबतच 100% तुमच्या चेहऱ्यावर जर डार्क स्पॉट असतील किंवा काळेपणा असेल ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा अगदी तुम्हाला ते लाईट झालेले दिसतील. अशा पद्धतीची ही एकदम जादुई अशी क्रीम आपण वापरणार आहोत. आता या क्रीमचे डबल बेनिफिट आपल्याला स्किनमध्ये मिळणार आहेत, कारण फेअर अँड लवलीसोबत अजून आपण घरातल्याच काही गोष्टी ॲड करणार आहोत, ज्याच्यामुळे स्किन आपली एकदम फ्रेश आणि टवटवीत दिसायला मदत होईल. आता इथं थोडीशी फेअर अँड लवली क्रीम आपल्याला घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता, एका वेळच्या वापरासाठी फक्त एवढीच फेअर अँड लवली क्रीम आपल्याला वापरणार आहोत. आता ही क्रीम आपल्याला व्यवस्थित अशी फेटून घ्यायची, जेणेकरून आपला तयार होणारा फेस पॅकसुद्धा व्यवस्थित क्रीमी कन्सिस्टन्सीमध्ये तयार होईल. आता ही क्रीम व्यवस्थित अगदी मी फेटून घेतली. दुसरी तितकीच महत्त्वाची आणि जादुई गोष्ट आपल्याला इथं ॲड करायची आहे, ते म्हणजे कच्चं दूध. कच्च्या दुधामध्ये भरपूर प्रमाणात लॅक्टिक ॲसिड असतं. त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचा काळेपणा, घाण, एक्सेस ऑइल हे सगळं निघून जाऊन चेहरा आपला छान स्वच्छ होतो, आणि त्यामुळे इथं आपण घेतलेलं आहे कच्चं दूध. आता आपल्याला इथं थोडं थोडं प्रमाणात कच्चं दूध ॲड करायचं आहे, आणि फेअर अँड लवली आणि कच्चं दूध या दोन्ही गोष्टी एकत्र छान अशा मिक्स करून घ्यायच्या, जेणेकरून हे दोन्ही गोष्टी एकमेकांमध्ये छान अशा डायल्यूट होतील, आणि दोघांचेही बेनिफिट आपल्या स्किनमध्ये खोलवर आपल्याला मिळतील. आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्या त्वचेवरची जी काही घाण असेल, धूळ मिट्टी दिवसभराची आपल्या चेहऱ्यावर जमा झालेली असेल, तर हे सगळं साफ होण्यासाठी याचा फायदा होणार आहे. आता हे व्यवस्थित असं तुम्ही बघू शकता, या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला छान मिक्स करायचं आहे. छान असे लिक्विड कन्सिस्टन्सी झालेली आहे. इथून पुढे कुठल्याही कार्यक्रमाला जाण्या अगोदर ना फेअर अँड लवलीची ही क्रीम तुम्ही या पद्धतीने नक्की वापरून बघा. फक्त कुठल्याही कार्यक्रमाला जाताना जर तुम्ही फेअर अँड लवलीची क्रीम चेहऱ्यावर लावून जात असाल ना, तर तुम्हाला इतका इफेक्ट मिळणार नाही. पण अशा पद्धतीनं तुम्ही फेअर अँड लवली वापरली ना, तर पार्लरसारखा ग्लो तुम्हाला घरच्या घरी 100% बघायला मिळेल. आता पुढची अजून एक गोष्ट इथं मी ॲड करणार आहे, ते म्हणजे ॲलोवेरा जेल. जसं मी अगोदर सांगितलं, वाढत्या वयानुसार आपल्या चेहऱ्यावर भरपूर पिंपल्स येतात, सुरकुत्या यायला लागतात, स्किन लूज पडायला लागते. तर या सगळ्या गोष्टी आपण तर थांबवू शकत नाही, पण अशा पद्धतीच्या घरगुती उपायामुळे त्या नक्कीच आपण कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो. तर चेहऱ्यावरचे पिंपल्स, रिंकल्स, फाईन लाईन्स हे सगळं कमी करण्यासाठी ॲलोवेरा जेल भरपूर फायदेशीर असतं, कारण त्याच्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात पाणी असतं. त्याच्यामुळे आपला चेहरा डल आणि निस्तेज, ड्राय दिसत नाही, तर हायड्रेशन चेहऱ्याला व्यवस्थित मिळाल्यामुळे, चेहऱ्याला मॉइश्चरायझेशन मिळाल्यामुळे आपला चेहरा छान तुकतुकीत आणि टवटवीत दिसायला लागतो. थोडंसं ॲलोवेरा जेल आपण घेतलेलं आहे. आता या तीनही गोष्टी आपल्याला छान अशा मिक्स करून घ्यायच्यात. या तीनही गोष्टींचे बेनिफिट आपल्या स्किनमध्ये खोलवर पोषण आपल्या स्किनला देणार आहेत. आता त्यानंतर आपल्या चेहऱ्यासाठी आपण हा फेस पॅक बनवतोय, त्याच्यामुळे इथं थोडीशी आपल्याला हळदसुद्धा ॲड करायची आहे. आता इथं ना मी घरगुती दळलेली हळद जी आहे ती वापरते. जर तुमच्याकडे ही हळद नसेल, तर तुम्ही किचनमधली याच्यापेक्षा सुद्धा अगदी कमी हळद घेऊ शकता, किंवा मार्केटमध्ये मिळणारी कस्तुरी हळद पावडर ती वापरू शकता. शक्यतो आंबे हळद अवॉइड करा, कारण ती जखमेवर किंवा दुखण्यावर आपण वापरतो. तर चला, या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्र छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. आता आपण हळद ॲड केल्यामुळे आपल्या फेस पॅकची पूर्ण कन्सिस्टन्सी, कलर चेंज झालेला आहे, आणि छान क्रीमी कन्सिस्टन्सीमध्ये घरच्या घरी आपल्या चेहऱ्याला ग्लो देणारा मॅजिकल असा फेस पॅक आपण तयार करून घेतोय.
इथून पुढे कुठल्याही कार्यक्रमाला जाण्या अगोदर, अगदी घरातलं फंक्शन असेल किंवा बाहेरचं फंक्शन असेल तरीसुद्धा हजारो रुपयांचं पार्लरचं फेशियल करण्याच्या ऐवजी फक्त तुमच्या स्किनला 5 ते 10 मिनटं तुम्ही हे लावून बघा. नक्कीच तुमच्या चेहऱ्यामध्ये फरक पडणार आहे. इन्स्टंट तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल, तुमच्या चेहऱ्यावरचा काळेपणा गायब होईल आणि जे काही डार्क स्पॉट आहे तर ते सुद्धा कमी होण्यासाठी या फेस पॅकचा नक्कीच फायदा होणार आहे. आता हा तयार करून घेतलेला फेस पॅक आपल्याला 1 ते 2 मिनटं असाच ठेवायचा आहे, जेणेकरून सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये छान अशा डायल्यूट होतील आणि याचे डबल बेनिफिट आपल्याला स्किनमध्ये बघायला मिळतील. तर हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 वेळा तुमच्या स्किनवर नक्कीच अप्लाय करू शकता आणि जर तुमच्या घरामध्ये लगेच एखादा कार्यक्रम असेल ना तर तुम्ही कंटिन्युअसली 3 दिवस हा फेस पॅक तुमच्या चेहऱ्यावर रात्री झोपण्याच्या अगोदर लावून बघा. 100% तुमच्या चेहऱ्यामध्ये भरपूर कमालीचा बदल झालेला तुम्हाला दिसेल, कारण ही स्वतः मी ट्राईड केलेली होम रेमेडी आहे आणि भरपूर त्याचे अमेझिंग असे फायदे मिळतात. कुठल्याही पार्लरच्या ट्रीटमेंटची किंवा महागड्या फेशियलची आपल्याला अजिबात गरज लागणार नाही. तर चला आता हे मी माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला अप्लाय करून दाखवते. सगळ्यात अगोदर कुठलाही फेस पॅक अप्लाय करण्यापूर्वी आपला चेहरा छान असा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा, जेणेकरून चेहरा स्वच्छ असेल तर कुठलाही फेस पॅक आपल्या स्किनमध्ये छान पद्धतीनं ॲब्सॉर्ब होतो आणि त्याचे चांगले बेनिफिट आपल्या स्किनमध्ये मिळतात. आता इथं मी थंड पाण्याने चेहरा माझा व्यवस्थित अगोदर स्वच्छ करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर व्यवस्थित चेहरा सुकवून घ्यायचा, पुसून घ्यायचा आणि कोरड्या झालेल्या चेहऱ्यावरती आपल्याला हाताच्या मदतीनं किंवा तुम्ही ब्रशच्या मदतीनं सुद्धा हा फेस पॅक आहे चेहऱ्यावरती अप्लाय करू शकता. आता इथं याची छान क्रीमी पातळ कन्सिस्टन्सी होती. मी सिंगल लेअर चेहऱ्यावरती अप्लाय केलेली आहे. जर तुमच्या चेहऱ्यावर भरपूर काळपटपणा असेल आणि पहिल्यांदा तुम्ही अप्लाय करत असाल ना तर तुम्ही याची थोडीशी जाड लेअर किंवा डबल लेअर अप्लाय केली तरीसुद्धा चालेल. शिल्लक राहिलेला फेस पॅक आपल्या मानेवर, हातांवर सुद्धा व्यवस्थित अप्लाय करायचा. त्याच्यानंतर आपल्याला 10 मिनटं हा स्किनमध्ये व्यवस्थित मुरू द्यायचा आहे, तसाच ठेवायचा आहे. आता तुम्ही बघू शकता 7 ते 8 मिनटात हा व्यवस्थित सुकतो, कारण याची सिंगल लेअर मी अप्लाय केली होती. त्याच्यानंतर आता हा रिमूव्ह करताना आपल्याला डायरेक्टली रिमूव्ह करायचा नाही, तर इथं आपल्याला छान अशी चेहऱ्याची मसाज करायची आहे. सर्क्युलर मोशनमध्ये हलक्या हाताने आपल्याला चेहऱ्याची मसाज करायची. याच्यामुळं आपल्या चेहऱ्याला छान असं मॉइश्चरायझेशन मिळतं. आपल्या स्किनमध्ये ज्या ओपन पोर्स झालेले असतात त्याच्यामध्ये हा फेस पॅक व्यवस्थितपणे जातो आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं टॅपिंग करायचं आणि चेहरा जो आहे तो थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि रिझल्ट तुम्हाला छान अशा पद्धतीनं दिसणार आहे. अगदी अगदी कमालीचा रिझल्ट तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये सुद्धा बघायला मिळेल. तर नक्की एकदा तुम्ही ही होम रेमेडी ट्राय करून बघा. त्याच्यानंतर आपल्या चेहऱ्याला व्यवस्थित असा ग्लो लॉक करण्यासाठी कुठलंही तुम्हाला जे मॉइश्चरायझर आवडत असेल तर ते तुम्ही चेहऱ्यावरती अप्लाय करायचं, जेणेकरून स्किन आपली छान हायड्रेट राहते आणि ग्लोईंग तुकतुकीत राहते. आता इथं मी व्यवस्थित मॉइश्चरायझरसुद्धा चेहऱ्याला लावून घेतलेला आहे. अशा पद्धतीच्या घरगुती होम रेमेडीमुळे तुम्हाला पार्लरची गरज तर नाहीच, पण जास्त मेकअपची सुद्धा गरज लागणार नाही. अगदी रेडी टू गो लुकसुद्धा तुम्हाला लगेच 5 मिनिटामध्ये करता येईल. तर चला, आजची फेअर अँड लवलीची ही होम रेमेडी तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला काय रिझल्ट आला हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे सुद्धा मला नक्की कमेंट करण्याचा प्रयत्न करा. तर चला, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि युजफुल व्हिडिओसोबत. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.